विद्यार्थी मित्रो नमस्कार. आज आपण एक नवीन महत्वाचा पाठ शिकणार आहोत. मला सुरुवातीला सांगा बरं, इतिहास म्हणजे काय? बरोबर. इति म्हणजे असे, हास म्हणजे घडले. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटना, घडामोडी आणि मानवी जीवनातील बदल यांचा अभ्यास. साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवाने भूतकाळात काय केले, कसे जगले आणि त्या घटनांचा पुढील काळावर काय परिणाम झाला याचा अभ्यास म्हणजे इतिहास. बरोबर ना? पुढे बघूया. इतिहासात पुढील गोष्टींचा समावेश होतो. कोणकोणत्या गोष्टी आहेत? राजकीय घटना आहेत, ज्यामध्ये राजे, त्यांची युद्ध, राज्यव्यवस्था असते. सामाजिक जीवन, यामध्ये समाजातील परंपरा, संस्कृती, समाज रचनांचा अभ्यास असतो. पुढे आहे आर्थिक बदल, यामध्ये व्यापार, उद्योग. नंतर आहे सांस्कृतिक विकास, यामध्ये कला, साहित्य, धर्म यांचा अभ्यास. इतिहासाचा मुख्य उद्देश म्हणजे भूतकाळ समजून घ्यायचा, वर्तमानाची मुळे ओळखायची आणि भविष्यासाठी मार्गदर्शन मिळवायचं. म्हणूनच इतिहास हा फक्त जुन्या गोष्टींचा संग्रह नसून मानवी विकासाचा प्रवास समजून घेण्याचे साधन आहे. आता बघा, अश्मयुग आणि आधुनिक युग हा मानवी संस्कृतीच्या विकासाचा एक अत्यंत रंजक प्रवास आहे. कसा बघा, मानवाचा हा प्रवास दगडाच्या हत्यारापासून सुरू आला, तर कुठे येऊन ठेपलाय? तुमच्या हातामध्ये असलेल्या स्मार्टफोन पर्यंत आणि अंतराळात जाणाऱ्या यानापर्यंत. आहे की नाही? आपल्या बुद्धिमत्तेचा वापर आणि तंत्रज्ञानातील बदल हे सर्वात महत्वाचे घटक यामध्ये आहेत. आता बघूयात, इतिहास अभ्यासाची प्रमुख साधनं कोणती आहेत? इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्वाची साधनं आहेत भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने. या प्रत्येक साधनाचा म्हणजे चारही साधनांचा आपण व्यवस्थित अभ्यास करूया. बघूयात सुरुवातीला भौतिक साधने. इतिहास या विषयाच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुरूप पुराव्यांना भौतिक साधने म्हणतात. या साधनांमधून प्राचीन काळातील लोकांचे जीवन, संस्कृती, कला आणि तंत्रज्ञान यांची माहिती आपल्याला मिळते. उदाहरणार्थ भौतिक साधनांमध्ये आहे वस्तू, वास्तू. आता वस्तू आणि वास्तू मधला फरक. वस्तू ही तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, हा वस्तू आहे छोटीशी. आणि वास्तू म्हणजे मोठी इमारत किंवा किल्ला. आलं लक्षात? ठीक आहे. मग कोणती आहे भौतिक साधने? वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, पदके, किल्ले, लेणी, मंदिरे, शस्त्रे, मातीची भांडी, दागदागिने आणि मूर्ती. आता बघा, भौतिक साधनांमुळे इतिहासातील घटनांचा प्रत्यक्ष पुरावा आपल्याला मिळतो. इमारती आणि वास्तू ज्या आहेत त्या आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती आहेत, पूल आहे, रस्ते आहेत, पाणपोया आहेत, कारंज्या आहेत, यासारख्या वास्तू त्यांनी बांधल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे आहेत, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथे सेल्युलर जेल. बरोबर. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता इत्यादी विषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांती कार्याविषयी, मुंबईतील मणीभवनला भेट दिल्यानंतर, वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्यानंतर गांधी युगाच्या इतिहासाविषयीची आपल्याला माहिती मिळते. आगा खान पॅलेस ब्रिटिश काळातील ऐतिहासिक वास्तू आहे. महात्मा गांधीजींना तिथे नजर काहीतरी ठेवण्यात आलेले होते. ब्रिटिश काळातील प्रसिद्ध तुरुंग म्हणजे येरवाडा कारागृह. ब्रिटिश स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ब्रिटिश प्रशासनासाठी बांधलेली महत्वाची प्रशासकीय इमारत म्हणजे मुंबई उच्च न्यायालय. पेशव्यांच्या काळातील ऐतिहासिक राजवाडा व किल्लेनुमा वास्तू म्हणजे शनिवार वाडा. हे सर्व भौतिक साधनांमध्ये येतात. वस्तू संग्रहालय आणि त्यांचा इतिहास. तर इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व
व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचं नाव, जन्ममृत्यूची नोंद, व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयीची माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके. आता पुढे बघूया लिखित साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे आणि पुस्तके यांचा अंतर्भाव होतो. आता वृत्तपत्रांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्वपूर्ण साधने होती. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला, तर लोकहितवादी उर्फ गोपाळहरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केलेले आपणाला आजही अभ्यासाला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले, परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याशिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे त्यांनी चालवली. पुढे आहे नकाशा आणि आराखडा. तुम्ही भारताचा नकाशा पाहिलाय का? वर्गामध्ये भिंतीवर टांगलेला होता तो. छान. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशांप्रमाणेच वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी म्हणजे इंजिनियरनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. आतापर्यंत आपण 2 साधनं पाहिलीत, एक भौतिक साधने आणि लिखित साधने. तिसरा प्रकार बघणार आहोत आपण मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये लोकगीते, स्फूर्तिगीते, पोवाडे, ओव्या, लोककथा, मेळे, जलसे, कलाफतके, मुलाखती आणि प्रसंगवर्णन यांचा समावेश होतो. तुमची आजी घरामध्ये लोकगीतं म्हणत असेल, जुन्या काळामध्ये म्हटल्या जाणारी गाणी, ती कुठेही पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत का? तुम्हाला पाहायला मिळाली का? ही कशी म्हटल्या गेलेली आहेत? आपल्या पणजीने आजीला म्हणायला लावली, आजी आपल्या आईला म्हणायला लावते आणि आई सुद्धा आपल्याला म्हणून दाखवते. अशा पद्धतीची ही गीते आहेत. ती मौखिक प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. यामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्तिगीतांमधील आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती,
स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयीची माहिती मिळते. तुम्ही पुस्तकांमध्ये जर ही स्फूर्तिगीते अभ्यासली तर तुम्हाला कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, यह जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा, हे पाहायला मिळेल. त्याचबरोबर उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो, हे सुद्धा स्फूर्तिगीत पाहायला मिळेल. सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, हम बुलबुले हैं इसकी यह गुलसिता मेरा, हे सुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल. त्याचबरोबर विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, आणि सोबतच आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम, सुजलम सुफलम मलयज शीतलम सस्य श्यामला मातरम वंदे मातरम, ही स्फूर्तिगीते आपल्याला आजही ऐकायला मिळतात. त्याचबरोबर पोवाडे सुद्धा रचले गेलेत. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती आपल्याला मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची उक्ती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. पोवाडा हा महाराष्ट्राचा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी असा लोककला प्रकार आहे. पोवाड्यांच्या माध्यमातून केवळ कथाच सांगितल्या जात नाहीत, तर त्या काळातील इतिहास, व्यक्तींचे शौर्य आणि सामाजिक परिस्थितींचे जीवन चित्रण केलेले जाते. ब्रिटिश काळ आणि त्यानंतरच्या काळात रचले गेलेले काही महत्वपूर्ण पोवाडे आणि त्यांची पार्श्वभूमी आपण बघूयात. ब्रिटिशांविरुद्धच्या 1857च्या उठावानंतर आणि त्यानंतरच्या काळात क्रांतिकारकांच्या शौर्यावर आधारित अनेक पोवाडे रचले गेले. उमाजी नाईक यांचा पोवाडा सुद्धा त्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा महत्वाचा आहे. चाफेकर बंधूंचा पोवाडा, पुण्यातील रँडचा वध करताना कशा पद्धतीने केला या संदर्भातला पोवाडा, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची सुद्धा पोवाडे अजरामर आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने सामाजिक सुधारणांसाठी आणि शोषित वर्गाच्या जागृतीसाठी कला प्रकारांचा, विशेषतः पोवाड्यांचा प्रभावी वापर केलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे पोवाडे सुद्धा प्रसिद्ध आहेत. शाहीर अमर शेख यांचे पोवाडे, त्याचबरोबर शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे, शाहीर दना गव्हाणकर यांचे पोवाडे अजरामर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित पारंपरिक पोवाडे तर नेहमीच लोकप्रिय राहिलेले आहेत. अशा पद्धतीचे हे पोवाडे आपण ऐकत असतो. आता पुढील साधन आहे दृक श्राव्य साधने. यामध्ये दृक साधने, श्राव्य साधने आणि दृक श्राव्य साधने अशा पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झालाय. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. छायाचित्रे यामधली छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. तुमच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तुम्ही फोटो काढू शकता. जुन्या काळामध्ये असा मोबाईल नव्हता, तर त्या काळातली छायाचित्रे ही अत्यंत महत्वाची होती. छायाचित्रणाच्या कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांचे चित्र उपलब्ध होते. सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु त्या तुलनेमध्ये छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, त्याचा पेहराव कसा होता याविषयीची माहिती आपल्याला मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप आपल्या लक्षामध्ये येते. छायाचित्रण कलेप्रमाणेच ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्वाचा आहे. याला रेकॉर्डिंग आपण म्हणतो. आपलं बोलणं जे आहे ते आपण रेकॉर्ड करतो मोबाईलमध्ये किंवा रेकॉर्डरमध्ये. त्या पद्धतीचे हे रेकॉर्ड्स, ध्वनिमुद्रण अत्यंत महत्वाची मानली जातात. ती श्राव्य स्वरूपाची आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत आणि सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून आपल्याला करता येतो. चित्रपट, तुम्ही चित्रपट पाहायला जाता पिक्चर टॉकीज मध्ये? यस. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब
फाळकेंनी दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह झालेला असेल, चलेजाव आंदोलन झालेलं आहे, यासारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती आजही उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. आपण या ठिकाणी इतिहासाची 4 साधनं पाहिलीत. कोणकोणती साधनं पाहिलीत सांगा बरं एकदा. बरोबर, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने. आता या ठिकाणी आपण एक छोटासा खेळ खेळूया. 4-4 विद्यार्थ्यांचे गट करूयात आणि या गटामध्ये आपण जे आता अभ्यासलेले आहेत भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने, या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणती भौतिक साधने तुम्ही पाहिलेली आहेत त्यांची नाव मला सांगायची आहेत. प्रत्येक गटाने एक एक नाव तरी किमान सांगायचं आहे. सांगा बरं एकदा. छान. अशाच पद्धतीने तुम्ही लिखित साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधनांची नावे सुद्धा सांगायची आहेत. छान. यावरून आपल्या असे लक्षात येते की प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. इतिहास म्हणजे केवळ राजा-राण्यांच्या गोष्टी आहेत का? नाही, तर आपल्या पूर्वजांनी पाठीमागे जो ठेवा ठेवलेला आहे या खुणांचा अभ्यास होय. ही साधने आपल्याला वर्तमानातून भविष्याकडे जाण्यासाठी दिशा दाखवतात, एवढं आपण लक्षात ठेवायला हवं. पुन्हा एकदा आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने आपण नजरेखालून घालूयात. भौतिक साधने, मौखिक साधने, लिखित साधने, दृकश्राव्य साधने. आजचा आपला गृहपाठ, पहिला गृहपाठ आहे, इंटरनेटच्या मदतीने साने गुरुजी किंवा लोकमान्य टिळक यांच्या आवाजातील भाषणाची ध्वनिमुद्रिते शोधा व ती ऐकून तुम्हाला काय वाटले ते 10 ओळीत लिहा. दुसरा गृहपाठ आहे, तुमच्या गावातील किंवा शहरातील एखाद्या जुन्या इमारतीला भेट द्या आणि तिचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.